तर मी ना एका व्हिडिओत तुम्हाला सांगितलेलं का माझी जी रॅक होती ती मी बाल्कनीत ठेवलेली, त्याच्यामध्ये ना एक 3-4 पिल्लं होते आपले चिमणीचे. तर ते ना म्हणजे तिने अंडं घालायच्या आधी ना तर घरटं तयार केलं, त्यामध्ये अंडे घातले. ते माझ्या मते 2-2.5 महिने तसेच होते आणि त्यातनं नंतर पिल्लं बाहेर निघाले. तर त्याच्यानंतर ही अशी काही अवस्था झालेली त्या पिल्लांची. कारण ना तिथं ना मी अचानक दरवाजा खोलला आणि ते अचानक 2 पारवं वरती उडाले आणि हे तिन्ही पण पिल्ले ना अचानक खाली पडले. तर ते पारवं ना त्यांना मारत होते. मारलं म्हणजे खूप सारं मारलं आणि 1-2 वेळेस आहे ना एकदम गजबजीचा आवाज आला, पण मला वाटलं काही नाही. पण आहे ना मी दार खोलून बघितलं, झाडांना पण पाणी टाकायचं होतं तेव्हा. पण खूप जास्त अशा काही पद्धतीने त्या पारवाने ना हे पिल्लं मारले, खूप भयंकर प्रमाणात मारले ते पिल्लं. कारण आहे ना आपण मानवाच्या जन्मामध्ये पण भांडणं वगैरे हे असं असतं, तसं प्रत्येक जातीत आहे ना हे भांडणं वगैरे हे असतं. म्हणजे सजीव जीव आहे ना हाच एकदम विचित्र आहे. देवाने बनवला, आता तो देवाच्या विचाराने बनवला तो. पण हे पिल्लं मी उचलले आणि आता ना मी गाड्याला घेऊन चाललेली आहे. पण बिल्डिंगमधले लोक ना खूप विचित्र आहे, काही झालं का लगे असे बोबाटा करत्या, काय आता हे गुपचूप मी ना कुठंतरी नेऊन आहे ना हे मी गाडून देते. हां, हॅलो, नमस्कार, गुड मॉर्निंग. आमच्या शेजारचे दादा ना ते गावाला गेलेले आणि बनी ना त्यांच्या अंगावर बऱ्यापैकी अंगावर आहे त्यांनी ना बनीसाठी ना खास बनीसाठी ना त्याच्यात कोणाचा काहीच खारीचा वाटा कसला कोणाचाच काहीच नाही. तर त्यांनी बनीसाठी ना ही जी आहे ना ही बनीला खूप जास्त आवडती. उकडून आपली तुरीच्या शेंगा आणि त्यानंतर चिवडा घेऊन आलेले, ते मिक्स चिवडा आहे काहीतरी झाड आहे त्याच्यामध्ये. परत ही पापडी ही तर बनीला खूप जास्त आवडते. आणि बर्फी, ही मावावाली बर्फी. आता कोण कुठून आलेले, आमच्याशी कधी काही परिचय नव्हता आणि आम्ही इथं राहायला आलेलो आणि ते इथं राहायला आलेलो. तर त्या आमच्या ओळखी झाल्या आणि बनीमुळे ना खूप सारे लोकांना कनेक्ट झालेले. जेव्हापासून बनी झाल्या ना तेव्हापासून खूप सारे लोकांना कनेक्ट झालेले. तर मी काही कधी गावाला जात नाही, मी कधी त्यांना काहीही दिलेलं नाही. पण ते ना बनीसाठी इतके कनेक्ट झालेले ना, बनीच खूप सारा जीव गुंततो सगळ्यांचाच. मी जिकडं जाईल, मी दमला राहत होती तर ती रूम मी संभाजीनगरला येण्यासाठी सोडायची होती मला ती रूम. तर ते लोक अक्षरशः बनीसाठी रडत होते, कारण त्या लोकांना ना तिथल्या बनीचा खूप जास्त लाळा लागलेला. कारण ते दिवसभर बनी त्यांच्या घरी राहायचा. आणि दुसरं म्हणजे मी पालघरला गेली, तिथं काही 3च महिने मी राहिलेली, तिथं काही ओळखी झालेल्या नव्हत्या. तर त्यानंतर मी डायरेक्ट इकडं आली संभाजीनगरला. तर इथं इतके भारी लोक भेटलेले ना, आणि खास म्हणजे बनीला खूप सारा जीव लावणारे भेटलेले. आता प्रत्येकाचे ना फॅमिलीला लांब राहतात, प्रत्येकजण लांब येतं कामानिमित्त. तसं आम्ही कामानिमित्त लांब आलेलो आहे आणि तेही कामानिमित्त लांबच आलेले. आणि बऱ्यापैकी लोक बिल्डिंगमधले 90% लोक ना पूर्ण बाहेरचे म्हणजे नाशिक, औरंगाबाद, सांगली, सातारा असे लांबचे लोक आहे. पण एवढे भारी स्वभावाने आणि खास प्रत्येकाचं स्वप्न राहतं का तिच्या बाळाला जीव लावला पाहिजेत. तर त्यातलं एक स्वप्न माझं हळूहळू पूर्ण होतं का माझ्या बाळाला का एवढे सगळे जीव लावताना खूप भारी वाटतं. आणि हे एवढं विकत घेऊन कोणी देऊ शकत नाही. आणि त्यामुळे खूप असलं भारी वाटतं का तो कुठेतरी आम्ही नवरा बायको त्या बनीचा विचार करतोच खायच्या बाबतीत, पण बाजूवाले पण लोक त्याचा खायचा विचार करतात. त्याच्यामध्ये खूप साऱ्यांचा जीव आहे, खूप म्हणजे आम्ही जिकडं जातो कोणाचाही त्याच्यामध्ये जीव अडकतो. आणि म्हणजे रस्त्याने कुठेही चाललो ना, कोणी चालता आहे ना त्याचे गाल पकडल, त्याच्या मायेचा हात फिरवल, असे खूप भारी लोक भेटले. आणि खास करून बनीसाठी बनीमुळे आमच्यासोबत खूप सारे लोक कनेक्ट झाले, खास बनीसाठी. नाही तर बनी व्हायच्या आधी ना तेव्हा काहीही नव्हतं, मी एकटी राहायचे रूमवर, मिस्टर कामावर जायचे आणि जो बनी ना तो नव्हता तेव्हा. तर मी फक्त एकटी राहायची, बाहेर जायची तर कोणी बोलत नव्हतं म्हणजे समोरच्याची ओळखच नाही तर कोणी बोलत नव्हतं. तर आता कुठेही मॉलमध्ये कुठेही जा, पण बनीमुळं कोणीही बोलतं. बनीशी बोलल्यावर आमच्यासोबत बोलतं.
अशा बनीसोबत आमच्या मेमरीज खूप साऱ्या होऊ राहिल्या, खूप म्हणजे खूप साऱ्या मेमरीज होऊ राहिल्या बनीमुळं. तर चला एवढं सांगायचं होतं. कारण अशा लोकांचं कौतुक करायला पाहिजेत, कारण करता खूप सारे करता खाससाठी बनीसाठी. अक्षरशः ते लोक रात्री नाईट करून येतात पण सकाळी बनीला ते सांभाळता म्हणजे त्यांना आवडतं त्याला सांभाळणं, म्हणून ते रात्री नाईट करतात आणि सकाळी बनीला सांभाळतात. तर चला व्हिडिओला असेच कंटिन्यू राहा, पुढचा व्हिडिओ कंटिन्यू करते. चलो बाय बाय. मार्गशीर्ष महिन्यातला 3रा गुरुवार. तर मला आहे उपवास, तर मी डोकं धुतलं तर डोक्याला लावला मी बनीचा टॉवेल. तर आता ना झाडांना मस्त अशी फुलं आली आहे, आपण मस्त फुलं तोडू आणि व्हिडिओला कंटिन्यू राहा. असं झाडं म्हणजे माझा जीवका प्राणी आहे, त्याच्यामुळं त्यांना पण कळतं आपली मालकीन आपली काळजी घेते, तर ते पण इतके तर इथे नवी देवपूजेला बसलेली होती. तर हा बनी ना हा असा वात्रटपणा करतो, त्याच्यात खूप म्हणजे खूप विचित्र झालं हे आत्ताच नाही, बऱ्याच 3-1 महिन्यापासून हा खूप विचित्र वागायला लागला. म्हणजे असंच करतो, डायरेक्ट टिंगल उडवायला लागलेला आहे. इथं मी इतकी झोपवत होती, त्याला झोपायचा प्रयत्न करत होती पण तो काही झोपत नव्हता. त्याची काहीतरी एका डोळ्याने मला बघत होता, मला वाटलं झोपला तो, पण मी उठायला चाललीच तर माझ्या पट्ट्यांचा आवाज ऐकून ना तो रिटर्न हसायला लागला. त्यानंतर संध्याकाळी ना आम्ही गेलेलो आईस्क्रीम खायला. आता आईस्क्रीमचा गाड्या बघितल्यावर आहे ना हा डायरेक्ट गाडीवर नसतो, हातोर त्याच्यासाठी घेतली होती आम्ही आईस्क्रीम, त्याच्यासाठी पण आणि माझ्यासाठी पण. कारण आहे ना आईस्क्रीम म्हणजे आईस्क्रीम कोणाला नाही आवडत, आणि सीझन कोणताही चालू होतो. पण आज तर खाल्ली, पण उद्या ना बनीला 100% का सर्दी होणार आहे. तर समजलं तुम्हाला पुढं. त्यानंतर आम्ही घरी आलो, त्या रात्रीच्या टायमिंगला आहे ना हे 2 पारव कबूतर आहे ना हे इथं पायपावर बसलेले होते. आता आतल्या बाजूने ते पायपावर बसले होते, का बसले होते काय ते माहिती नाही का बसलेले, पण बसलेले होते. तर आहे ना त्यानंतर इथं म्हणजे इतकी जास्त थंडी वाजलेली आणि ते एकदम कुडकुडून बसलेले, कोणी मारायच्या धाकाने बसलेले का कशाने बसलेले त्यांना काही म्हणजे काहीच असं आपला म्हणतो ना आपण घरटं वगैरे त्या टाईप काहीच नव्हतं. ते तसेच बसलेले आणि रात्रभर ते तसेच झोपलेले होते ते. कारण मी 1-12 दरम्यान बनीसाठी प्रत्येक वेळेस उठावं लागतं, तेव्हा बघितले ना ते रात्रीचे 12:15 वाजता पण ते तिथंच होते. म्हणजे याचा अर्थ समजायचं ते रात्रभर पण तिथंच होते ते. तर इथे ना मी बटाट्याची चटणी करत होती, कारण मला होता उपवास मार्गशीर्ष महिन्यातला.
तर इथं माझा फायनल म्हणजे 2-3 मिरच्या कट केल्या, तेल टाकलं आणि नॉर्मल काहीतरी मीठ टाकलं. तर बरेच जण म्हणतात मीठ आणि तिखट खाती नाही, पण मग काही होत नाही. म्हणजे दुसरं पण, कारण फळांवर काही होत नाही, कारण मला गोड आवडत नाही आणि फळांवर माझी भूक काही भागत नाही. तर इथे ना मी केली होती संध्याकाळी ही ओढणी रेडी. तर आता आहे ना ही ओढणी ना हे नुसतं फॅब्रिक होता, लेस होती आणि ना हे मी जे त्या ओढणीवर आहे ना जे मी टॉप जे शिवलं त्या टॉपचं कापड उरलं होतं, तर त्याचा मी पॅच लावून आहे ना अशी ओढणी ना ही डेकोरेट केली. कारण लेस विदाऊट आणि हे पॅच पण हे विदाऊट आणि कापड ते विदाऊट, सगळं विदाऊट जॉईन करून ती मी एक ओढणी तयार केली. आणि ही ओढणी इतकी भारी झालेली ना, खूप एक नंबर जबरदस्त. आणि याचा आहे ना फुल डिटेल व्हिडिओ ना तर एवढ्या 2-3 दिवसामध्ये ना चॅनलला नक्कीच येईल. त्यामुळे चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा. तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आणि ना इथं ना मी हा बनी ना मला कोणतंच काम नीट करून देत नाही. इथं पण आहे ना त्याची मध्ये काहीतरी लुडबुड चालू होती. आणि म्हणजे ना आजकाल त्याला इतक्या गोष्टी समजायला लागल्या ना, तो काहीतरी ना त्याला समजते हिला त्रास कशाने होईल, तो त्याच गोष्टी करतो. आणि त्यानंतर सकाळी उठल्यावर हे असं चालू होतं का तो मला ट्रान्सफर बॉटलमधून आहे ना बघत होता. आणि त्याची लाळ पण खूप जास्त गळत होती ना. आता तो जास्त गोड खायला लागला आहे, त्या गोडामुळे ना त्याची लाळ खूप जास्त गळायला लागलेली. आणि तो तो टी व्ही पण आहे ना असा ट्रान्सफर बघत होता. तर त्याचा म्हणजे एक साईडला टी व्ही, एक साईडला मी. इतका नकली झाला आहे ना, खूपच नकली झालेला आहे. याच्या आधी म्हणजे हसणे ना तो 6 महिन्याचा होता तेव्हापासून कंटिन्यू हसत होता. तो अजूनही नुसतंच हसतो. आणि असा आहे आमचा बनी. आणि खूपच विचित्र प्रकार चालू आहे हा एवढ्यामध्ये, कारण तो ना घराच्या बाहेर पडायला लागला.